नमस्कार, मी मधुसूदन पत्के आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जसे जसे दिवस म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवस जवळ येत चाललेले आहेत, तसं सातारा जिल्ह्यामध्ये आणि एकूण महाराष्ट्रामध्ये सुद्धा, पण विशेषतः आपण सातारा जिल्ह्याचा विचार करतोय. सातारा जिल्ह्यामध्ये लोकांच्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या हृदयाची धडधड वाढायला लागलेली आहे. नक्की आपल्याला उमेदवारी मिळेल का, आपल्याला तिकीट मिळेल का आणि आपल्याला प्रचाराकरता किती दिवस राहतील, हा अंदाज ते बांधण्यामध्ये सध्या गर्क आहेत. विशेषतः आपल्याला उमेदवारी मिळावी याकरता मोठ्या प्रमाणात एक मोर्चे बांधणी करताना बरीच मंडळी पाहायला मिळत आहेत. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना केवळ 26 तारखेला चिन्हांचं वाटप होणार आहे आणि त्यानंतर 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त त्यांना आपल्या चिन्हासह प्रचार करता येणार आहे आणि हातात केवळ 6 दिवस उरणार आहेत. त्यामुळे साहजिकच या 6 दिवसाचं नियोजन कसं करायचं, चिन्ह कसं पोचवायचं, आपले विचार, आपले जे मुद्दे आहेत, जाहीरनामा आहे तो कसा पोचवायचा, या सगळ्याचाच गोंधळ आता सध्या आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. महत्वाच्या काही नगरपालिका आहेत आणि म्हणजे सातारा नगरपालिका विशेषतः अ वर्गातली आहे आणि ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये त्याचं मतदान जे आहे ते लक्षणीय आहे. साहजिकच त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कुणाला मिळणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघं जण मातब्बर मंडळी आहेत आणि त्यांची पकड ही सातारा शहरावर तर नक्कीच आहे, सातारा तालुक्यावर नक्की आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, कुणाचं नाव सुचवतात यावर सगळं खेळ भवितव्य अवलंबून आहे. त्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून डॉक्टर संदीप काटे यांना उमेदवारी जवळपास जाहीर झाल्या जमा आहे. त्यामुळे एकीकडे प्रचाराला कदाचित आज उद्या जर काही त्यांनी तसं थेट जाहीर केलं तर अर्ज भरून त्यांना प्रचारात आघाडी घेता येईल हे नक्की आहे. त्याचबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जर काही आपले उमेदवार म्हणजे नगरपालिकेच्या सगळ्या सदस्य जेवढे वॉर्ड आहेत त्यांचे उमेदवार आणि नगराध्यक्षपद यांचं जर काही नाव जाहीर केलं तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल असाही एक विषय आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते दुसऱ्या पक्षात जातील का, ते स्वतंत्रपणे बंडखोरी करून उभे राहतील का, त्याचा निवडणुकीच्या मतदानावर काय परिणाम होईल, मतविभाजनावर काय परिणाम होईल, असे अनेक मुद्दे खरं तर चर्चेमध्ये आहेत. आणि आपण पाहतोय की दोन्ही पक्षामधले ॲडव्होकेट बनकर असतील किंवा इकडे अविनाश कदम यांच्यासारखी मंडळी असतील जी अनेक वर्ष ह्या नगरपालिकेच्या राजकारणात आहेत, त्यांना आपल्या नेत्यांचं नक्की काय म्हणायचंय नेत्यांना हे त्यांना व्यवस्थित उमगतं. अशी मंडळी सध्या बसतायत, ते जागा ठरवत आहेत, कोण उमेदवार असेल हे ठरवत आहेत. अर्थात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सोडून आता बऱ्याच वेळा अशा चर्चा होतात. रात्री 1 वाजता 2 महाराज एकत्र आले, भेटले आणि चर्चा झाली, कुठे फार्म हाऊसवर झाली. हे सगळं होत असलं तरी एक अंदाज असा आहे की शेवटच्या दिवशी अगदी किंवा आदल्या दिवशी मध्यरात्री नंतर ही नावं जाहीर होतील. कुठलाही फुटीचा बंडाळीचा धोका दोन्ही गट म्हणजे सातारा विकास आघाडीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि नगर विकास आघाडीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे धोका पत्करणार नाहीत. आपली मूठ म्हणजे कार्यकर्त्यांची एकजूट जी आहे ती नक्की घट्ट ठेवण्याच्या दृष्टीनेच त्यांची वाटचाल असेल आणि ते साहजिक आहे, तसंच करायला पाहिजे. आपल्या मतांची, आपल्या उमेदवारांची फाटाफट होऊ नये याची काळजी त्यांनी नक्कीच घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने या चर्चा आहेत. आणि साहजिकच हे जितकं उशिरा होईल तेवढं त्यांच्या सोयीचं फायद्याचं असणार आहे. आणि दुसरे विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार यांचा जो गट आहे त्यांच्याकडे कुणी उमेदवार जाऊ नयेत. कारण खरं तर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि आज भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात हा जिल्हा आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाला हा आपला बालेकिल्ला करायचा आहे, सातारा जिल्हा आपल्या ताब्यात ठेवायचा आहे आणि त्या अनुषंगाने ही सगळी धडपड सुरू आहे. साताऱ्याचं आपण जसं बघितलं तसंच आपण येत्या काही दिवसामध्ये वाईचा असेल, रहमतपूर असेल, फलटण असेल, ही सगळी महत्त्वाची ठिकाणं आहेत. इथे सत्ता व्यक्ती केंद्रित आहे आणि साहजिकच त्यामुळे पक्ष आणि व्यक्ती केंद्रित सत्ता, कार्यकर्ते आणि वैयक्तिक संबंध
यांची सांगड कशी घातली जाईल हे पाहावं लागणार आहे. तेव्हा पाहत रहा महाराष्ट्र न्यूजचं हे चॅनल. नेमकं तेच हा कार्यक्रम. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद.